बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने महिला न्याय आंदोलन केलं जात आहे आणि त्यासाठी आज मोठ्या संख्येने नागपूरच्या संविधान चौकावर महिला काँग्रेसच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते गोळा झालेले आहे। अखिल भारतीय महिला काँग्रेसचे ज्या अध्यक्ष आहेत अलका लांबा आणि सोबतच महाराष्ट्र महिला काँग्रेसचे विविध पदाधिकारी या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहे। खास बाब म्हणजे सर्व महिलांनी लाल रंगाचा ड्रेस जो आहे तो परिधान केलेला आहे आणि विशिष्ट नियोजनाच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा ड्रेस कोड या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत नागपूरमधील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कुंदा राऊत आहेत। कुंदाजी, विशेष नियोजन का आणि ड्रेस कोड आंदोलनामध्ये असा का? आज बघितलं असेल बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर अन्याय अत्याचार झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिवसेंदिवस मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी नागपूरमध्ये संविधान चौकमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आणि लाल ड्रेस म्हणजे महिलांनी जर मनात ठाणलं तर ती दुर्गा बनू शकते, ती काली बनू शकते, ती सरस्वती बनू शकते आणि महिलांना न्याय देण्यासाठी ती काही करू शकते। हे एक प्रतीक आज या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेलं आहे। लाल रंगाची निवड का करण्यात आली? लाल म्हणजे डेंजर। आज महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी जर महाराष्ट्र शासन सिरियस नसेल, गंभीर नसेल तर महिलांनी हे लाल कपडे घालून ती दुर्गा बनून आमच्या भगिनींची संरक्षण करण्यासाठी महिला काँग्रेस रस्त्यावर आलेली आहे। आज जेवढ्या या आंदोलनामध्ये येणाऱ्या महिला कार्यकर्त्या सगळं लाल रंगाचा ड्रेस परिधान करतील? हो, पूर्ण महाराष्ट्रातून महिला आलेल्या आहे आणि सगळ्या लाल ड्रेस कोट घालून आलेले आहे की ती दुर्गा बनून आलेली आहे, ती चंडिका बनून आलेली आहे आणि आमच्या या महाराष्ट्रातल्या देशातल्या महिलांच्या संरक्षणासाठी कडक कानून कायदा काढला पाहिजे। सरकारने याचं लक्ष वेधण्यासाठी लाल ड्रेस घालून आलेला। तुम्ही पाहू शकता की नारी न्याय आंदोलन जो आहे तो बदलापूरच्या या घटनेनंतर नागपुरात होत आहे आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनासाठी महाराष्ट्रामधील महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष रंगाची निवड केलेली आहे। लाल रंगाचा ड्रेस कोड जो आहे तो आंदोलनासाठी निवडण्यात आलेला आहे आणि महिलांनी वेळीच त्यांच्या विरोधात होणाऱ्या जे काही गुन्ह्यांच्या घटना आहेत त्यांचा धोका ओळखावा या अनुषंगाने हा जो ड्रेस कोड आहे तो या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।